YouTubeचा पुण्यामध्ये 8 तारखेला क्रिएटर कलेक्टिव्हचा एक प्रोग्राम आहे. त्या ठिकाणी जाणार आहे मी आणि त्याचाच हा व्लॉग करत आहे. तर संभाजीनगरमध्ये आहे. बॅगा उराया घेतलेल्या आहे. आपला हॉलीलँडचा जो माईक आहे, तो घ्यायचा आहे कारण आपल्याला दररोज व्हिडिओ बनवायला लागतील घरी गेल्यानंतर सुद्धा किंवा पुण्यामध्ये गेल्यानंतरही. बाकी कपडे वगैरे घेतलेले आहेत, पाणी बॉटल घेतलेली आहे आणि पुण्याला जाणार आहे. आणि तुम्हाला माझी रूम दाखवतो. ही आहे माझी रूम. या रूममध्ये आम्ही तिघंजण राहतो. जेवण करून मी आत्ता छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे स्टेशनवरती आलेलो आहे. तिथून नांदेड हडपसर ही एक्सप्रेस आहे, ज्याने मी पुण्याला जाणार आहे. तिकीट उशिरा बुक केलं, त्यामुळे मला एसीचं तिकीट घ्यावं लागलं. ही माझी सीट आहे. माझ्या सीटवरती पोचलेलो आहे आणि आता आपण डायरेक्ट उद्या भेटूया पुण्यात. पुण्यामध्ये सकाळी आलतो, नाश्ता केला. आता प्रोग्राम इव्हेंट जो आहे तिथं जायचंय. त्याच्या अगोदर रस्त्यात शनिवारवाडा होता, त्या ठिकाणी आलेलो आहे मी. आणि आता इथून पुढे आपल्याला PMCच्या स्टेशनकडे जायचं आहे. मेट्रो स्टेशन समोर दिसतंय हे पुण्याचं मेट्रो स्टेशन आहे. म्हणजे इथं मनपाचं मेट्रो स्टेशन आहे आणि तिथून आपल्याला मेट्रो पकडून आपल्या इव्हेंटकडे जायचं आहे. त्यात मेट्रो स्टेशनमध्ये आलेलो आहे मी. तिथे जायचं आपल्याला. हयात रेगन्स लिहिलेलं आहे तिथं. इथे आहे आपला इव्हेंट. हे 5 स्टार हॉटेल आहे. याच्या आधी मी कधीच 5 स्टार हॉटेलला आलो नाही, पण तुमच्यामुळं या ठिकाणी 5 स्टार हॉटेलमध्ये यायचा मला चान्स भेटलेला आहे. हे पहा, आतमध्ये आपण आलेलो आहोत. या ठिकाणी आतमध्ये अजून जायचं आहे, तिथं प्रोग्राम होणार आहे. बाकीचे क्रिएटर्ससुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसतील. आता इथं आलो तर इथं इव्हेंटचा आपल्याला मेल दाखवायचा होता आणि ते दाखवल्यानंतर ते एक हातामध्ये असं बँड बांधणार होते. मी बँड बांधून घेतलेला आहे हातामध्ये. पुढे चाललो. इथे सगळेच क्रिएटर फोटो काढत होते. थोड्या वेळानंतर मी सुद्धा तिथे एक फोटो काढलेला आहे. आत गेलो, तिथे जेवायला सुद्धा खूप सारे व्हरायटी पाहू शकता की किती सगळे या ठिकाणी YouTubeने अरेंज केलं होतं. बाकी मी काही एवढं घेतलं नाही. थोडंसं चपाती आणि फळं आणि पनीर घेतलं. त्यानंतर या ठिकाणी केक, गुलाबजामसुद्धा होतं स्वीटमध्ये. आणि इथे हा इव्हेंट होणार आहे. बघू शकता खूप सारे क्रिएटर आलेले आहेत. आणि हा माझा टेबल. यावरती त्यांनी बरेचसे टेबल ठेवले होते. त्या ठिकाणी क्रिएटर्स बसवले होते. तुम्ही पाहू शकता की बाकीचे सुद्धा प्रत्येकाचा टेबल पकडून बसलेत. टेबलवरती त्यांनी गेम ठेवल्या होत्या काही. म्हणजे हा जो काही क्रिएटर कलेक्टिव्हचा लिहिलेला आहे लाकडासारखं, त्याच्यामधले प्रश्न उचलायचे, एकमेकांना विचारायचे, असा हा खेळ होता. त्यानंतर कपावरती आपल्या चॅनलचं नाव किंवा हे लिहून इतर लोकांना भेट द्यायचं, असं सुद्धा एक त्यांचं हे होतं. आणि याच्यानंतर जेव्हा सगळे बसले होते, तर थोड्याच वेळात त्यांनी त्यांचा जो काही प्रोग्राम होता YouTubeचा, ते चालू केलं. म्हणजे ते आम्हाला सांगणार होते की कसं YouTube वापरायचं, जेमिनी ॲप कसं वापरायचं. नंतर हे असं काही जे लिहायचं होतं त्या कपवरती ते कॉफी कपवरती तसं लिहिलं. गेम झाल्यानंतर प्रोग्रामचा या ठिकाणी शेवट झाला. शेवटी त्यांनी सर्वांचे फोटोसुद्धा पुढे दाखवले. त्यात माझा सुद्धा फोटो आलता आणि मग सरिताच किचनवाल्या मॅडम होत्या, त्यांच्याशी बोलणं झालं. थँक्यू थँक्यू. तुमचं चॅनलचं नाव? हवामान अंदाज आणि बातम्या. मी हवामान चॅनल. हो का? मग किती खरे ठरतात अंदाज? बऱ्यापैकी 90%, 100% तर येऊ शकत कारण नाही. आम्हाला नक्कीच आहे. सांगतात की 3 दिवसात भरपूर पाऊस येणार तुम्ही आहे. कुठे राहता? पुण्यात. पुण्यात. पुण्याचं मी एक नाही ट्विटरवरती पण माझं अकाउंट आहे. तिथं बरं. अपडेट देत असतो मी पाऊस फॉलो येईल करेन. आता पावसाळा सुरुवात होतो, मी फॉलो असं. ऑलरेडी पण मागं पडला ना ते 100 मिनिट लेट असतात, त्याच्या पण अपडेट्स दिल्या होत्या. बरं बरं. कारण हवामान खात्याला फॉलो करण्यापेक्षा मग मी तुमचं चॅनल फॉलो करेन, म्हणजे मला एक्झॅक्ट माहिती मिळेल. सबस्क्रायबरला आमच्या काय. तर एक्झॅक्ट माहिती पाहिजे हवामान खात्याची, तर फॉलो करा. थँक्यू मॅम. इव्हेंट झाल्यावर सुद्धा YouTubeनी खायला ठेवलं होतं. तर इथं केक होते, पुन्हा वडापाव वगैरे होता.
तर मी हे केक म्हणजे पेस्ट्री थोडीशी घेतली आणि वडापाव खाल्ला. त्याच्यानंतर कॉफी घेतली होती. तर हे बघा 5 स्टार हॉटेलमध्ये असं असतंय, की ब्राउन शुगर टाका, मग त्याला ढवळा. खरं तर मी पहिल्यांदाच केलं होतं. आपल्याला काही याच्याबद्दल जास्त माहीत नव्हती. जाताना मग शेवटी त्यांनी बँड काढून घेतला आणि मग हा प्रोग्रामचं एक गिफ्ट दिलं होतं. त्याच्यानंतर त्या गिफ्टसोबत तुम्ही यांना ओळखतच असाल, या शांताबाई. त्यांच्यासोबत फोटो काढला. तुम्ही त्यांना ओळखत असाल तर नक्की कमेंटमध्ये मला सांगा. याच्यानंतर आपल्या टेबलवर असणाऱ्या सोलापूरचा हा मिस्टर परफेक्ट व्यक्ती आणि हा व्लॉगर आपला रोहित वाकडकर, तर यांच्यासोबतचा फोटो काढ. तर आमचा हा जो काही इव्हेंट होता तो झालेला आहे. आम्ही खूप सारे फोटो काढलेले आहेत आणि बाकी आता फक्त थोडे लोकच इथे राहिलेले आहेत. बाय बाय.